नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत. मी आज तुम्हाला आवळा कँडी किंवा आवळा गटागट करून दाखवणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येईल अशी ही आवळा कँडी आहे. अजिबात तिखट नाही, आंबट गोड चविष्ट ही आवळा कँडी झटपट तयार होते. अगदी तासाभरात तुम्हाला ही आवळा कँडी खाता येते. चला तर मग आवळा कँडी किंवा गटागट कसं करायचं मी तुम्हाला सांगते. एक पातेलं घेतलं आहे मी, त्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला आवळे उकडून घ्यायचे आहेत. एक 15 ते 20 मिनटं आपल्याला आवळे उकडून घ्यायचे आहेत. हे चांगले टपोरे आवळे घ्यायचेत आपल्याला, उत्तम क्वालिटीचे आवळे आपल्याला घ्यायचे आहेत. हे आपल्याला 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. 20 मिनटं झालेली आहेत, मी तुम्हाला दाखवते. अगदी सुरी टोचली गेली पाहिजे, आतपर्यंत गेली पाहिजे, इतके मऊ आपल्याला आवळे छान शिजवून घ्यायचे आहेत. थोडेसे खालीवर करून घ्या वाटल्यास, नसतील शिजलेले तर 15-20 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. कारण आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचे आहेत, म्हणून छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. 20 मिनटं झालेली आहे, मी आता गॅस बंद करते. पण 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. 10 मिनटानंतर मी काढलेले आहेत बाहेर आणि ते आपल्याला छान वाटून घ्यायचे. हे पाणी आहे त्याने आपण केस धुवू शकतो. छान केसांना चकाकी येते. हे आवळे मात्र आपल्याला 10 मिनिटांनी लगेच वाटायचे आहेत. गार झाल्यानंतर हे आवळे वाटले जात नाही. म्हणून अतिशय गार करायचे नाही. गरम गरम असतानाच हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. छान मऊ होतात ते आणि वाटले जातात. हे बघा, हे सगळे अशा मी हाताने पाकळ्या पाकळ्या मोकळ्या करते आणि ते आपण वाटून घेणार आहोत. ही आवळा कँडी पाचक तर आहेत, चवीला पण खूप छान लागते. कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर ही गोळी रोज एक खाल्ली तर आराम मिळू शकतो. हे बघा, हे मी सगळं पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि या आपल्याला मिक्सरमधनं छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत. हे बघा, हे मी छान मिक्सरमधनं बारीक वाटून घेतले. अगदी एकजीव झालेलं आहे हे सारण. त्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे. 2 चमचे मी जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि 12-13 मिरे घेतलेले आणि सेंधव मीठ घेतलेलं आहे. जिरे मी भाजून घेतलेले आहे, ओवा पण मी भाजून घेतले आहे आणि मिरे पण मी भाजून घेतलेले आहे. सगळं मी भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्सरमधनं छान बारीक करून घ्यायचं आहे. मी पॅन ठेवलेला आहे, त्या पॅनमध्ये आपल्याला हे सारण सगळं टाकायचं आहे. हे बघा, हे सारण मी पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे, मोठी करू नका. कारण त्यात आपल्याला गूळ टाकायचा आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता, पण साखरेपेक्षा गुळाची चव खूप सुंदर लागते. त्यामुळे गूळच होता होईल तो शक्यतो. हे बघा, मी 400 ग्रॅम आवळे घेतलेले आहे आणि 400 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे. बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हा एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे. हे बघा, हे आपलं 5 ते 7 मिनटं झालेली आहे. सारण छान शिजायला लागलेलं आहे. हे बघा, हे एकजीव झालेलं आहे आपलं सारण. छान शिजतं आहे आणि 10 मिनटं झालेली आहे. आपण सारखं ढवळत राहायचं आहे मात्र, नाहीतर तळाला लागू शकतं. हे बघा, एक 12-13 मिनटं झालेली आहे बघा. सारण आपलं शिजतं आहे छान. 12 ते 15 मिनटं आता झालेली आहे. घट्टपणा थोडासा सारणाला आलेला आहे. त्यात आपण हा मसाला वाटलेला सगळा टाकून देणार आहोत. आवळा, गूळ आणि हा मसाला इतका छान सुगंध सुटला आहे घरभर अगदी. हे बघा, आपलं सारण शिजतंय छान आणि थोडासा कलर पण बदललेला आहे. 1 चमचा मी सुंठ पावडर टाकलेली आहे. सुंठ पावडरने सुद्धा चव खूप छान लागते आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, कडेने पॅनपासून हे सारण सुटायला लागलेलं आहे. आता त्यातच आपल्याला 4 चमचे आमचूर पावडर टाकायची आहे. आमचूर पावडरनी थोडंसं आंबटपणा येतो, त्याला खूप सुंदर चव लागते. आंबट गोड तुरट छान मस्त गोळी तयार होते. हे सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. एकूण मिळून 15 ते 17 मिनटं झालेली आहे. आपलं सारण छान शिजतं आहे आणि पॅनपासनं सुटलेलं आहे. बरोबर 20 मिनटं हे करायला आपल्याला लागतात. मी खाली उतरून ठेवलं होतं आणि 5 ते 7 मिनटानंतर आपण गोळे तयार करायला घ्यायचे आहे. हे बघा, असे गोळे तयार करायचे आहे. अगदी गरम गरम आपल्याला करता येत नाही. 10 ते 12 मिनटानंतर आपण गोळे तयार करायचे आहेत. हे बघा, हे बॉल्स छान आपण तयार करून घेऊया आणि ते आपल्याला साखरेत घोळवायचे आहे. थोडंसं हाताला चिकटत असेल तर थोडीशी साखर तुम्ही हाताला लावू शकतात. हे बघा, आपले बॉल्स किंवा गटागट किती छान तयार झालेले आहेत. हे बघा, असे सगळे गरम असतानाच आपले बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. गार झाल्यानंतर ते थोडंसं घट्ट होतं. आपले गटागट 400 ग्रॅम आवळ्याचे गटागट बघा केवढे झाले आहेत.
हे बघा सुंदर आपले गटागट तयार झालेलं आहे किंवा कँडी म्हणू शकता तुम्ही. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे गटागट आपले छान तयार झालेले आणि पाचकसुद्धा आहे. हे गटागट आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.